हॅलो फ्रेंड्स, मी सोनाली. तुम्ही जे ह्या वेळेला विचार करताय, जे काही तुमच्या डोक्यात चाललंय ते तुम्ही ॲक्च्युली क्रिएट करताय, बिकॉज तुम्हीच क्रिएटर असता. आणि जर तुम्ही क्रिएटर आहात हे तुम्हाला कळलं तर तुमच्या आयुष्यात येणारे बरेचसे प्रॉब्लेम तिथेच सॉल्व्ह होतात. बिकॉज जेव्हा आपल्याला कळतंय की आपल्या फ्रीजमध्ये ज्या गोष्टी आहेत त्याच वस्तूंनी ती रेसिपी बनणार आहे, पण जर त्या वस्तूच त्या फ्रीजमध्ये नसतील तर तुम्ही ती रेसिपी कधीच नाही बनवू शकणार. सो तुमच्या डोक्यामध्ये जितके शब्द, विचार, जे व्हायब्रेशन्स इथे असतात त्यानेच तुमच्या आयुष्याची रेसिपी क्रिएट होत असते. म्हणून खूप चांगलं वाचा, खूप चांगल्या लोकांसोबत बोला, चांगल्या व्हायब्रेशन्समध्ये राहा. जर तुम्ही एव्हरीडे न्यूज बघताय, वाईट बातम्या ऐकताय, नेगेटिव्ह लोकांशी कनेक्ट होताय, संध्याकाळी तीच सांडाळ चौकटी आहे जिच्यासोबत तुम्ही गप्पा मारताय, जिथे फक्त खून खराबा, दरोडा, महागाई ह्या सगळ्या गोष्टी चालल्यात, तर तुम्ही डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली तुमच्या फ्रीज रूपी डोक्यामध्ये तेच शब्द आणि तेच अनुभव टाकताय आणि तुमच्या आयुष्याची रेसिपी त्याच प्रकारे बनणार आहे जे जिन्नस तुम्ही इथे टाकताय. सो खूप महत्त्वपूर्ण आहे. तुम्हाला लक्ष द्यायला हवं की तुम्ही कोणाशी बोलताय, कोणासोबत राहताय, कुठल्या टाईपचे व्हिडिओज बघतायत, कुठल्या टाईपची इन्फॉर्मेशन बेसिकली तुमच्या सोलमध्ये टाकताय. बिकॉज शरीर तर नश्वर आहे, शरीर आज, उद्या आणि परवा, त्याच्यानंतर तर शरीराची पण एक 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 टायमिंग आहे, त्यानंतर तुम्हाला हे शरीर सोडावं लागतं. पण आत्मा जी असते तिचा जो प्रवास असतो हा जन्मानुजन्माचा असतो. सो तुम्हाला नेहमी लक्षात घ्यायला हवं की तुम्ही करणारी एक एक ॲक्टिव्हिटी तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये रेकॉर्ड होते आणि तीच माहिती तुमच्या आयुष्यामध्ये जसंच्या तसं सगळं घडवते. सो जर तुम्ही घाबरताय, जर तुम्हाला भीतीचे व्हायब्रेशन्स आहेत, जर तुम्हाला गिल्टवाले व्हायब्रेशन्स आहेत, जर रागाचे व्हायब्रेशन्स आहेत, जर जेलसीचे व्हायब्रेशन्स आहेत, जर तुम्हाला सतत दुःख होतंय की माझ्यासोबतच असं का झालं, तर तेच व्हायब्रेशन्स आणि तीच रियालिटी तुम्ही तुमच्यासाठी क्रिएट करत असता. सो आपण म्हणतो की देव माझ्यासोबत सगळं करतोय, पण माय डिअर फ्रेंड्स, मला तुम्हा सगळ्यांना सांगायचं आहे की आपल्या आयुष्यात जे काही घडतं ते आपण क्रिएट करत असतो. कारण देवाने आपल्याला एक आशीर्वाद देऊन पाठवलाय की बाळा, तू जे विचार करशील ते तुला भेटेल आणि जा. सो जेव्हा आपण पृथ्वीवरती येतो तर आपल्याला आपल्या ह्या आशीर्वादाचा विसर पडतो. सो जेव्हा आपल्याला हा आशीर्वाद आठवतो, पण तोपर्यंत आपल्या ब्रेनला सवय झालेली असते नेगेटिव्ह विचार करायची. सो विचार करून सुद्धा, माहिती असून सुद्धा आपण स्वतःला थांबवत नाही, आणि आपण जेव्हा स्वतःला थांबवत नाही तेव्हा त्याच गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये कंटिन्युअसली रिपीट होत असतात. सो आता तरी स्वतःला बदला, स्वतःचे विचार बदला, म्हणजे तुमचं आयुष्य नक्की बदलेल. कारण देवाने जो तुम्हाला आशीर्वाद दिला आहे तो तुम्ही ॲज अ पॉझिटिव्ह म्हणून स्वतःसाठी वापरू शकता, किंवा तोच तुमच्या विनाशाचं कारण होऊ शकतो. कारण कधी कधी ना परिणाम आलेले नसतात, पण आपण उगाचच घाबरत असतो, असं झालं तर, तसं झालं तर, त्याच्यामुळे अर्ध्या वाईट गोष्टी आपण आपल्या आयुष्यात क्रिएट करत असतो. आणि मेन असतं की आपल्यासोबतची जी लोकं आहेत ती कळत नकळत तुमचा आणि त्यांचा ऑरा खूप सारी एनर्जी एक्सचेंज करत असतो. सो आपली संगत चांगली ठेवा. त्याच्यावरती मी एक स्पेशल व्हिडिओ नक्कीच बनवेन. पण आत्ता सध्याचा जो टॉपिक आहे की जसं माझ्या फ्रीजमध्ये पालक पनीरची सगळी रेसिपीचं साहित्य आहे, तर मी पालक पनीरच बनवू शकते. तर मला जर दुसरी रेसिपी बनवायची आहे, मला जर छोले कुलचा बनवायचा आहे, सो त्याच्यासाठी मला वेगळे जिन्नस लागणार. सो जे आपल्या फ्रीजमध्ये असतं त्याच सामानापासून आपण तीच रेसिपी बनवू शकतो, जी रेसिपी त्या साहित्याने बनेल. सो तसंच तुम्हाला जर सक्सेसची रेसिपी क्रिएट करायची आहे, सो तुम्हाला इथे खूप साऱ्या पॉझिटिव्ह गोष्टी टाकाव्या लागतील. तेव्हा डेफिनेटली त्या साहित्यांपासून तुम्ही तुमच्या आयुष्याची खूप सुंदर रेसिपी बनवू शकता. आणि हा देवाने दिलेला तुम्हाला अभिशापही ठरू शकतो आणि वरदानही ठरू शकतो. पण जर हा व्हिडिओ तुम्हाला भेटलाय तर ईश्वराला तुम्हाला सांगायचं आहे की तो तुमच्यावरती प्रचंड प्रेम करतो, आणि मी तर फक्त माध्यम आहे, पण माझ्या माध्यमातून त्याला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही खूप छान व्यक्तिमत्व आहात. तो तुमच्यावरती खूप प्रेम करतो. आणि देवाला तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगायची आहे की पृथ्वीवरती तुम्ही आले पण एकटे आहात आणि जाणार पण एकटे आहात. सो तुम्ही पृथ्वीवरती आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी आलेला आहात. सो
तुम्हाला असं वाटत असेल की नाही मग घर चालवायला तर पैसा लागतो, घर चालवायला तिथे थोडी ना आपण आध्यात्मिकता टाकू शकतो. पण माय डिअर फ्रेंड्स, एकदा आध्यात्मिक होऊन तर बघा. आध्यात्मिक बनणं म्हणजे तुम्हाला कुठला बाबा नाही बनायचं आहे, तुम्हाला 24 तास काही नाही करायचं आहे. आध्यात्मिक होणं म्हणजे स्पिरिच्युअलिटीचा हात पकडणं. आध्यात्मिक होणं म्हणजे तुमचे सगळे भोग हळूहळू संपून जाणं. आध्यात्मिक होणं म्हणजे ऑटोमॅटिकली राईट ट्रॅकवर घेणं आणि मनी, गुड रिलेशनशिप्स, या सगळ्या गोष्टी बायो प्रोडक्ट आहेत, या तुम्हाला ऑटोमॅटिकली भेटतील. त्याच्यासाठी वेगळं काही करण्याची गरज नाही. सो स्पिरिच्युअलिटीचा हात धरा, चांगल्या लोकांचा हात धरा, पॉझिटिव्ह लोकांसोबत राहा. आणि मी तर आता आलेलीच आहे तुमची स्पिरिच्युअल फ्रेंड. सो मी आहे सोनाली आणि हा माझा चॅनल. बेसिकली आम्ही ह्याच टॉपिकवरती बोलत असतो. सो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल, माझी एनर्जी तुमच्याशी कनेक्ट झाली असेल, तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सपर्यंत नक्की हा व्हिडिओ पोचवा. यू नेवर नो कधी कोणाला कुठल्या गोष्टीची गरज असेल आणि हा व्हिडिओ त्याला भेटेल आणि त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आणि जेव्हा आपण ब्रह्मांडामध्ये चांगल्या गोष्टी देतो तेव्हा गुणिले 10 होऊन त्या गोष्टी आपल्याकडे परत येत असतात. सो ह्या सगळ्या टॉपिक्सवरती व्हिडिओज येणार आहेत पुढे. सो 365 डेजचं हे चॅलेंज मी घेतलेलं आहे. मी 365 व्हिडिओज तुमच्यासाठी या वर्षामध्ये बनवणार आहे आणि बघूया आपलं आयुष्य कसं नाही बदलत ते. सो 100% बदलणार, कारण की तुम्हीच तुमच्या आयुष्याचे शिल्पकार आहात. यू आर ओनली द क्रिएटर ऑफ युअर ओन लाईफ. सो क्रिएट प्रॉपरली. जर तुम्हाला माहिती आहे की तुम्हीच क्रिएटर आहात आणि जर तुम्हाला ही जादू आणि ह्या सगळ्या गोष्टी आता कळलेल्या आहेत, तर डेफिनेटली तुमच्या ड्रायव्हिंग सीटवर आता तुम्हाला बसायचं आहे आणि होल्ड करायचं आहे तुमच्या कारला. ह्या आयुष्यरूपी वाहनामध्ये आपण आहोत. म्हणजे हे जे शरीर आहे ते वाहन आहे आणि ही आत्मा जी आहे ती ड्रायव्हर आहे. सो होल्ड युअर जर्नी. सुरू करूया आपण आणि 2025ला आपण खूप छान वर्ष बनवूया, किंवा ज्या कुठल्या वर्षी तुम्ही हा व्हिडिओ बघताय त्या वर्षाला आपण खूप छान बनवूया. कारण ईश्वराने जर हा व्हिडिओ तुमच्या समोर आणला आहे त्याचाच अर्थ आहे की त्याला तुम्हाला बदलायचं आहे आणि खऱ्या अर्थाने बदलायचं आहे, कायमचं बदलायचं आहे. ज्या गोष्टी इन्स्टंट रिझल्ट देतात ना त्या गोष्टी तितक्याच वरती पटकन जातात आणि पटकन खाली येतात. पण आध्यात्मिकता एक गोष्ट अशी आहे की जी तुम्हाला स्लोली वरती घेऊन जाईल, पण ती तुम्हाला तिथे थांबवेल. त्या सक्सेसवरती तुम्ही थांबू शकाल, तुम्ही त्या जर्नीला एन्जॉय पण करू शकाल. सो डेफिनेटली आपल्याला फक्त सक्सेसफुल व्हायचं नाही आहे, तिथे टिकून राहायचं आहे. सो कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कळवा. तुमचे कमेंट्स मला वाचायला फार आवडतात. तुमच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम्स असतील तर विचारायला बिलकुल घाबरू नका, कारण आपण जोपर्यंत विचारत नाही तोपर्यंत आपलं आयुष्य कधीच बदलत नाही. सो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. हसत राहा, बिकॉज ह्या वेळेला तुम्ही जे काही करताय तेच तुमचं फ्युचर क्रिएट करताय. सो तुमचेच विचार तुमची रियालिटी घडवतायत हे कधीच विसरू नका आणि मी तुम्हाला विसरून पण नाही देणार. सो बाय बाय. पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओत.